काही ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेला प्रवास हा फक्त एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नसतो, तो आपल्याला एका वेगळ्या काळात घेऊन जातो. आजचा प्रवास आहे औंढा नागनाथ. महाराष्ट्राच्या मंदिर परंपरेत औंढा नागनाथाला एक वेगळं स्थान आहे. या मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवता सगळ्यात आधी जाणवतो तो इथला इतिहास आणि त्या इतिहासाची आठवण करून देणारी अहिल्याबाई होळकरांची प्रतिमा. शेकडो वर्षाचा काळ या मंदिराच्या दगडामध्ये आजही दिसतो. मंदिरांच्या भिंतीवरचे जुने कोरीव शिल्प आणि दगडाची रचना हे सगळं पाहताना आपल्याला या वास्तूचा जुना काळ थोडा थोडा जाणू लागतो. इथे प्रत्येक डिटेल या मंदिराच्या इतिहासाची एक छोटीशी गोष्ट सांगतो. या परिसरात दिसणाऱ्या जुन्या मूर्ती आणि शिल्पाकडे थोडं लक्ष देऊन पाहिलं तर काळाचा परिणाम स्पष्ट दिसतो. काही शिल्प अजूनही स्पष्ट आहेत तर काही काळाच्या ओघात झिजली आहेत. पण कदाचित याच गोष्टीमुळे या मंदिराला त्याची खरी ओळख मिळते. नवीन आणि जुनं, श्रद्धा आणि इतिहास दोन्ही इथे एकत्र दिसतात. मंदिराच्या बाहेरचं जग मात्र आजही तितकंच जिवंत आहे. फुलाचे हार, प्रसाद, पूजेचे सामान आणि दर्शनासाठी येणारे भक्त या छोट्या छोट्या गोष्टींमधून मंदिराभोवतीचं रोजचं जीवन तयार होतं. आता आपण मंदिराच्या आत जातो. बाहेरून मंदिर जितकं प्राचीन दिसतं तितकीच त्याची आतली रचना पाहण्यासाठी इंटरेस्टिंग आहे. तर चला आपण आता आत जाऊ. बाहेरचा गजबजलेला परिसर मागे सोडून मंदिराच्या आत प्रवेश केला की वातावरण अचानक बदलतं. आवाज कमी होतो आणि समोर दिसू लागतो या मंदिराचा आणखी एक खास भाग. या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या आत असलेले हे भूमिगत शिवलिंग. खाली जाणाऱ्या या पायऱ्यामधून जसं आपण आत जातो तसं बाहेरचं जग हळूहळू मागे राहतं आणि समोर येतं एक शांत आणि वेगळं वातावरण. इथे असलेले शिवलिंग या संपूर्ण मंदिराच्या अनुभवाला एक वेगळीच डिप्ट. वर दिसणारं भव्य मंदिर आणि खाली असलेले शांत स्थान औंढा नागनाथाच्या अनुभवाला एक वेगळी ओळख देतात. काही ठिकाणाचा इतिहास फक्त वाचता येत नाही, तो अनुभवावा लागतो. औंढा नागनाथ त्यापैकी एक आहे. तर हा होता आपला औंढा नागनाथचा प्रवास. इथे श्रद्धेसोबत प्राचीन वास्तुकलेचा अनुभव घेता येतो. तुम्ही इथे आला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी ठिकाणासाठी अननोन रूटला नक्की फॉलो करा.